दारवा विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी बनले राजकारणी। दर्शकांनो, हा शब्द ऐकून आपणास नवल वाटते का? परंतु यात नवल वाटण्यास काहीच कारण नाही। अगदी सुरुवातीपासून आपल्या पदाचा गैरवापर करणारे विजय सूर्यवंशी हे नेहमीच अनेक कारणाने चर्चेत राहिलेले आहेत। मागच्याच एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांना वरिष्ठांनी धारेवर धरल्यामुळे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांची बीपी वाढल्यामुळे चक्कर येऊन कोसळले अशी चर्चा रंगली होती। असो, काही हरकत नाही। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी प्रोटोकॉलमध्ये खासदार संजय देशमुख यांचा केलेल्या अपमानाची विशेष बातमी। दर्शकांनो, महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले आहे। महाराष्ट्रात विविध ठिकाणी या शिबिराचे आयोजन सुरू आहे। एकाच छताखाली नागरिकांच्या अनेक समस्यांचे समाधान करण्याचे उद्दिष्ट या शिबिरातून केले जात आहे। त्याच अनुषंगाने दारवा उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दारवा या ठिकाणी केले। या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी तसेच पत्रकारांना आमंत्रित केले होते। प्रोटोकॉलनुसार सत्कार समारंभ हा व्यवस्थितरित्या पार पडला, परंतु यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांना निमंत्रित पत्रिकेतून डावलण्यात आले। तसेच खासदार संजय देशमुख यांचा सत्कार सुद्धा समाधानकारक घेण्यात आला नाही। एका उपविभागाचे अधिकारी जर असे राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम घेत असतील आणि असे अधिकारी नियमाला डावलून स्थानिक खासदारांचा अवमान करत कार्यक्रम घेण्याची हिंमत तरी कशी करत असतील याची सुद्धा चर्चा अनेक या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळत आहे। या अशा गैरवर्तनामुळे, अवमानकारक कृत्यांमुळे पालकमंत्री संजय राठोड यांना सुद्धा खाली मान घालण्याची वेळ आली। भरलेल्या कार्यक्रमात शास्त्रीय आमंत्रण नसताना मोठे मन करून कार्यक्रमाला आलेले आपले सहकारी खासदार संजय देशमुख यांचा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याकडून झालेला अपमान, पालकमंत्री संजय राठोड हे त्या अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करून खासदार संजय देशमुख यांचे समाधान करतील याकडे सुद्धा या राजस्व समाधान शिबिराच्या निमित्त आलेल्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे, अधिकाऱ्यांचे, पत्रकारांचे लक्ष लागले आहे। आणि कुणाला करूही देत नाही, पण कोणी सामाजिक उपक्रम घेत असेल तर नाही देखील म्हणत नाही। शेवटी शेवटच्या घटकाची सेवा होत असेल तर प्रत्येक निमित्त साधलेच पाहिजे। सध्या वारीचा कालखंड असल्याने 26 तारखेनंतर सुद्धा ही शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे चांगलेच आहे। या शिबिरांमधून महसुली सेवांचे जागीच निराकरण, विविध दाखले, सेवांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे। या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने व्हावे असाही आग्रह करतो। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। या ठिकाणी संदेश दिलेला आहे। अधिक वेळ न गमावता हा कार्यक्रम अत्यंत देखणा होतो आहे। याच कार्यक्रमाला अतिदेखणा करण्याकरिता काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहे। सर्वप्रथम लेखी नृत्य, 5-5 मिनिटाचे 3 सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहेत। लेखी नृत्यवाल्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। लेखी पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।